विनंती करतो आपण त्यांचा स्वीकारायचा आहे। सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, कृपया खाली बसून घ्या। सगळ्यांना विनंती आहे, आपल्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र घेऊन जरांगे पाटील आपल्यासाठी लढत आहे। फक्त आपल्याला 2 मिनिटं शांततेत बसायचं, जागा भेटेल जागा बसायचं आहे। विनंतीवर आलेला खाली बसून घ्या, कृपया खाली बसून घ्या। सर्वांना विनंती आहे, पुन्हा पुन्हा सूचना द्या, सांगू नका, बसा, बसून घ्या सगळेजण। कृपया विनंती, टेजवर तुम्ही बसू नका, फोटो काढण्यासाठी समोर येऊ नका। आदरणीय जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर मयुरी, साक्षी शिंदे, साक्षी नागोडे आणि स्नेहा सुरवसे स्वागत करीत आहेत। मराठ्यांचा क्रांती सूर्य, मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजी जरांगे पाटील यांचं खंडविनंतीमध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। आपल्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मराठा समाजाच्या मुलांसाठी सर्वांना विनंती आहे, मुलींना खाली बसून घ्या। चला सगळ्यांमध्ये सत्कार झालाय, स्टेजच्या खाली या, सर्वांना विनंती आहे। चला स्टेजवर खाली या। यानंतर नाभिक संघटनेचे विनोदी सोडवणे आणि मोहित यांच्या हस्ते जरांगे पाटलांचा सत्कार होणार आहे। हॅलो, कृपया स्टेजवर गर्दी करू नका, कृपया कुणी स्टेजवर येऊ नका। यानंतर या ठिकाणी आदरणीय जरांगे पाटलांच्या कृपाशीर्वादामुळे या ठिकाणी खांडी गावातील पहिलं प्रमाणपत्राचं वाटप या ठिकाणी होत आहे। बालाजी रामभाऊ शिंदे यांचं या ठिकाणी पहिलं प्रमाणपत्र मिळालेलं आहे। सर्वांनी काळाच्या कागदामध्ये या ठिकाणी यांना या ठिकाणी विनंती करतो, त्यांनी बाळासाहेब रामभाऊ शिंदे यांनी या ठिकाणी पहिलं कुंडली प्रमाणपत्र या ठिकाणी मिळालेलं आहे, त्याच्या हाती या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप आहे। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी या साखळी उपोषणामध्ये या पाठीमागे जे काही आदरणीय जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं, साखळी उपोषणामध्ये आमरण उपोषण अंगीकार करणारे या ठिकाणी गावचे श्री अशोक दंगे पाटील यांनी या ठिकाणी 5 दिवस अन्नदायक आंदोलन केले। त्यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी त्यांच्या हाताने या ठिकाणी सत्कार स्वीकारावा। 2 मिनिटं फक्त। अशोक दंगे यांनी या ठिकाणी 5 दिवस अन्नदायक आंदोलन केलेलं आहे, त्यांचा सत्कार या ठिकाणी जरांगे पाटलांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा। यानंतर मी या ठिकाणी जरांगे पाटलांना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करावं। आदरणीय जरांगे पाटील स्टेजवर सर्व खाली या, कृपया विनंती, स्टेजवर खाली। हिंदू स्वराज्य संस्थापना छत्रपती शिवराय खांडवी गावातील जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांना माझं मानाचं मराठा आरक्षण हे अनेक वर्षापासून संघर्ष, मराठा समाजाला स्वतःचे मुलं मोठे व्हावे यासाठी मोठमोठाले आंदोलन पाठीमागच्या 42 वर्षात केले। मराठा आरक्षणाचा विषय प्रत्येक वेळेस विजयाच्या टप्प्यात यायचा, परंतु काय होत होतं माहित नाही। होणारा विजय मराठ्यांना घोषणा केलेला आहे। यावेळेस घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलं आंदोलन किती दिवस चालू, आरक्षण घेतल्याशिवाय टाकायचं। राज्यातला मराठा समाज बघतो, मराठा समाज सध्या इतका उत्साह आहे, प्रमाणपत्र मिळायला लागले आणि घराघरातल्या मराठ्यांना आशा निर्माण झाली की आता प्रत्येकाला आरक्षण मिळणार।
आणि मराठ्यांचे पोर आता मोठे होणार. आरक्षणाशिवाय आपल्याला गत्यंतर नव्हतं, म्हणून ही लढाई सुरू झाली आणि जीवाची बाजी लावून ही लढाई मराठीने करायचं ठरवलं आणि शेवटी ती 80% लढाई मराठीने जिंकली सुद्धा. आता थोडं झालं, आता जास्त नाही. थोडी ताकद लावली सरसकट महाराष्ट्रातल्या मराठीच्या पदरात आरक्षण मिळालं नाही समजलं. आपल्या गावात नोंद किती सापड सगळ्या नावाचं मग घर घेतलं तुमचं गाव सगळं. नोंद मिळाली, त्याला प्रमाणपत्र मिळालं. त्याच्या सगळ्या नातेवाईकांना म्हणजे त्याचा जेवढा परिवार आहे त्या सालापासून आता 2023 पर्यंत सगळ्यांना आरक्षण मिळालं. एक मिळाला नात्यापासून आणि ज्याला मिळणार नाही त्याच्यासाठी मी आहे. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. त्यांचा प्रॉब्लेम ते म्हणजे सरकार शिकले. कारण मी सरकारला न्याय देत नाही, मी त्यांना फुटतच नाही. मला काही कामातच नाही त्याच्यामुळे फुटत नाही. माझी काही नाही, मी एकटाच असं आहे. माझ्या समाजाला मला मुलगा मग मी ते दंड आता या समाजाची गद्दारी नाही करायची. समाजाने डोळे झुकून विश्वास टाकला. आता आरक्षण दिलं मराठ्याचे पोरं मोठे करायचे. मायबापावर जास्त बोलणार नाही, कारण खूप गाव आहेत. आज 11 वाजता सर्व शिकत ती 3-4 वाजता तिला आणि कोण बरं पिंपळाची 2 वाजता ती होती 5 वाजता. माझं काय पण मी हलत नाही. काळजी करू नका. किती शक्य एकत्र आपला शब्द येतो ना, मला किती शक्य येतो तर मराठ्यांना 100% सगळ्यांना आरक्षण तेव्हाच तुमच्या लेकरासाठी तुम्ही मागा करू नका. तिथं घराघरातल्या मराठींचे पोरं मोठे होणार. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब असो, सगळ्यांचे पोरं मोठे होणार. आणि ज्याला आरक्षणाची किंमत नाही त्याला एक काम करा. जे पोरग किंवा जी मुलगी 1% भोगली त्याने फक्त 1 दिवस तिच्या जवळ आणि तिच्या बापाजवळ जाऊन बस. आरक्षणाची किंमत त्याला विचारा. आरक्षणाची किंमत जे पोरं नोकऱ्यापासून शिक्षणापासून लांब राहिले आणि 1% 4-5 वर्ष त्यांच्या वाया गेले. जो अधिकारी म्हणला होता तोही बोलू शकला नाही. फक्त त्यांना एकदा जाऊन विचारा आरक्षणाची काय किंमत. आणि या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण असू दिलं म्हणून आपण ही पेढ घेतला आणि आता लढाई जिंकले. जसे तुम्ही आता सगळे कार्यक्रमाला थांबला, ह्याच ताकदीने सगळे सावधरा दाखले राहता. जर आता शेवटच्या क्षणाला दाखल कोणाचं वाटलं झालं नसलं, निवडणूक होती तुमच्या गावात. निवडणूक कसं असतं संध्याकाळी ते चेहरा डोळ्यात तेल त्याच्या डोळ्यात राखेल चौकी नाव आहे. आपलं धर्म वाटलं, आपलं वाटलं झालं. आपल्या पोराला कोण मोठं करणार आहे गोरगरीब मराठ्यांचे. आपल्या पोरासाठी त्यासाठी डोळ्यात तेल धरणं आता आपल्याला लागायचं. लोकांसाठी आपण 70 वर्ष लढलं. आपल्या 70 वर्षात एकही नेता आपल्या कामाला आला. सगळ्या पक्षाचे महाराष्ट्रात ते एक बी कामाला आला. आता अधिवेशनात एकही आमदार आपल्याबरोबर बोलला नाही. एक सुद्धा की गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण द्या. जे कोण बोलले ते त्याचा स्वार्थ डोक्यात ठेवून बोलले. वर सगळ्या खालचं काय ते वर ठिकाणा
आम्ही जे मागवतो ते बोल ना ते पण बोला सांगितलं आम्ही एक म्हणलं ते दुसरंच म्हणतो तिथे आणि इकडे आपल्याला सांगा मी बोललो होतो काय बोलला होता सांगा बऱ्याला त्याच्यामुळे आपली लढाई आपल्याला लढायची सावध 20 तारखेला मराठीने मुंबईकडे जायचं ठरवलं यावेळेला काही आलं का मी ते शिकवलं मी तर आपण बोलतो तुम्ही बघतच ना ते तुमच्या वाटेल नाही आपला ते गरज आता कागदच वाचते त्याच्या ध्यानात नाही कागद लावताना म्हणजे कागदच वाचायचा तुला नाही भाजीचे कागद खेळायला वाटते ना तू आरक्षण मला इतकं वाढलं गेलं ते आपल्या आरक्षण असणारे लोक गेले आणि आपल्या पोराला वाटलं आपल्या पोराला पुस्तकाला जायची गरज आहे इतकी भयानक परिस्थिती आपल्याकडे आता मराठ्याने ठरवलं 20 तारखेला मुंबई जायचं मी चांगला म्हणलो होतो 17 तारखेच्या बैठकीत की आपण एक भेटीच म्हणलं बघू जमतंय हे पोटे मुंबई मग काय करू बरं आता 20 तारीख गप्प बसायचं गच्च बसत नाही पोटे मसळी घ्या मग तुम्ही त्या सोशल मीडिया मसळी गेल्या ते सरकार मला फोन करतोय मसळी ते नीट बसायचं ना उलटे तोंड करून मसळी 3-4 ते मला फोन करून म्हणते एका मसळी किती बसत पोरं इतके देते ते म्हणतो सरकारला घेतले करावं लागले ना ते खायचं पोरायचं भयानक काय करते काय मध्ये त्याची जन्म केलं मला आपल्याला जन्म केलं जायचं पोराला व्हिडिओ टाकला सोशल मीडिया ते सौरच्या ट्रॅक्टरला बसले ते मला आपल्या जन्म थांबा पोरं इतके पुढचे मी आपला सहज म्हणलो 20 तारखेच्या आज सगळे काम ओळखून घ्या आपल्याला मुंबईत जायचं एका पोराने गावाला इतकं पाणी ते जरा शेवाला ते मला माझ्या वापसत नाही मराठी स्वतःच्या लेकरासाठी इतके फेडले आणि मराठ्यांचं काय दोष नाही उघड्या डोळ्याला त्यांनी पोरं आत्महत्या उघड्या डोळ्यांना पोरं वाटलं झाल्या लाखो शिक्षणाला प्रत्येक आई बाबाचं स्वप्न आपलं माझ्या इकडे कोणाचं स्वप्न आहे अडचण पूर्ण आणि माझा हट्ट एवढाच माझ्या माई बाप समाजात मी आणि तुम्ही आपण फक्त आपल्या इकडे मोठं होण्यासाठी लढतो राजकारणासाठी म्हणून तुम्ही राजकारण डोक्यातून काढून टाका आरक्षण मिळालं तुम्हाला काय करायचं कारण तो नेता नाही पिता नाही कोणी केलं बरं मग गावाला कोणी काय कोणी काय शिंगोटला ते मिळत देत नाही आपल्याला आपलेच कष्ट करून पोरं मोठी करावं लागते त्याच्यापासून नाही तुमचं पोरं तुम्ही कोणाला मोठी तरी असतात तुम्हाला गरज नाही टेन्शन कोणाचं त्यासाठी आपल्याला एकदा मोठी करा कोणाला पार पडायची गरज नाही आपल्याला 70 वर्ष पार पडलं लोकांच्या आता नाही पडायची तुम्हाला आता जाताना एवढं सांगलं माझ्या मोठे गाव आहे हे असं मला मी देत ना मला एकच गाव आहे मी तिथं आणून तिथं आम्हाला पुढच्या वर्ष सांगून आमच्या गावात जाणार ती तर रचित मारली आमच्या गावात चालला मला वाटतं 2 चालला 2 गेले तिसऱ्याला सांगू काल एका दिवसात 11 गाव वाढले एक म्हणून शेवटी म्हणून आता संपले दिसते तिकडे आमच्या तिकडे लोक गावाला शिडू ते म्हणजे आमच्या गावाला तिकडेच किलोमीटर चला काय जातो सगळ्या नागपूर एवढे आहे ते म्हणतात ते नंतर मला ते एकच आहे आता तुमचे येतो लगेच म्हणून पैसा एवढे आहे ते म्हणजे आमचं तुमचं बघू सरळ गाव येतो म्हणून मला घेतो
तिथं कुणी पुण्याला गेलं ते का थोड्याला गेलं म्हणून ते म्हणजे आमच्या पाणी फक्त 1 किलोमीटर मला येतो पाणी पाणी मला मी माझ्या माझ्या समाजाचा अपमान केला कारण मी आयुष्यामध्ये या समाजासाठी दिलं कुटुंबासाठी नाही दिलं उशीर होतो हे खरं आहे उशीर होतो हे खरं आहे पण मी तरी काय करू मी जर ठरवलं मराठा समाजाचा अपमान नाही करायचा तर मी जाणार मी राजपाट एक करतो कुठलं बोलत नाही राजपाट माझ्या बरोबर मराठ्यांच्या कल्याण करायचं राजपाट दृष्टी केल्याशिवाय पर्याय म्हणून राजपाट एक करतो मी 9:30 कार्यक्रम 4:30 वाजता पाठ 4:30 वाजता एकही माणूस मराठ्याचा हल्ला नाही माता मारायचं सगळं बसून कारण त्यांच्याच लेकरात हे केले आणि तुम्ही थांबले तर सरकारवर दबाव राहणार 4:30ला 5ला जेवण पाठवत माता खाल्लं तरी कसं मला प्रॉब्लेम नाही माझ्या गाडीतला प्रॉब्लेम नाही एकदा आला तो त्याचा आपला सुरू करतो की आपलं काही होऊन याला प्रवास 5ला झोपलो थोडा कोण आला तुम्हाला एक पाठ 5:30 अर्धा घंटा थोडासा मिळतच होईल मला ते फोटो काढणे ते सुरुवातीचं फोटो काढलं होते टाकले तिकडं शेवटी सुरुवातीला मी कामाला एखाद्या गावात वरती बोलला पट्ट्याच्या वरच्या पट्ट्यात दिनजागृती सुरू होती एक टाकायला आला मला ते त्याच्या टाळाला झालं त्याच्या पायाची एक टप्पूचे होती ते कानाकाना त्यांना असं म्हणून तसंच काढला त्याला म्हणजे टप्पू मी माझ्या समाजासाठी किती वेदना झाल्या तरी नाही परवा पडत आणि मोजतर नाही करणारे शब्द फक्त आता आपण आरक्षण आणलं आपल्या मराठीच्या लेखा जाता कल्याण आता मला नका शेवटचा टप्पा आहे त्या शेवटच्या टप्प्यात मला ऊन वारा पाऊस थंडी काही विचार नका 20 तारखेला आता मराठीने मुंबईत धरण मराठी त्याशिवाय मराठीचं कल्याण नाही होत 20 तारखेला पुढे कार्य करू नका गोळ्या लागल्या तरी नाही घालू नका आता मात्र घरी कोणी राहू नका आणि तुमच्या पायात हात लावून सांग तुम्ही जर घरी राहिलात तुमच्या पोराला वाढलं होईल सगळे आता घराच्या बाहेर पडा 5 दिवस आता येत म्हणजे तितके आता त्यांना बाहेर लावा की सरकारला टेन्शन आलं पाहिजे की मराठी आले सांगवायचे नाही झालं की एवढे यांच्या गाड्या आपण आता बाजूलो याच्याच किती जेव्हा आले तेच गाडीवर जाऊन माडी घालून म्हणजे आता गाड्या येणार काढावं तरी 2400 पोलीस होता तरी मांडल्या घालून बसले ते त्याला गाडीत नाही घाला मराठी पोरं कशा लावल्या वाकड्या तिकड्या तुम्ही काकड्यावरून लावल्या डोक्यातल्या काकडा त्याला लोड आलाय त्यावेळेला धडक सांगले मला मावसल्यावर तुम्हाला मग काम आहे स्वतःच्या लेकरासाठी तुम्ही कसं आवडतो शेतात कावड कष्ट केले त्याला जर करायचं असलं तर ते पोरं जर तुम्हाला अधिकारी बनायचं असलं तर तुम्ही कसं आवडतो लढायला गोला पट्ट्यातल्या 123 गावातल्या महिला यांनी 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता नागपूरच्या संख्येनं अंतरवाली यायचं ठरवलं ते याच्यासाठी येणार या गोला पट्ट्यातल्या मावले यासाठी येणार की जे पूर्ण मुंबईला झाले आपल्या लेकरासाठी लढायला त्यांना वाटा लावायला येणार तुम्ही सुद्धा या एकही ध्येय राहू नका कारण वाटा लावण्याची एवढी ताकद असते की वाटा लावायला येणार हा मायबाप असतो आणि त्याचा मायबापाने जर पाठीला हात केलेला मायाचा तर ते पूर्ण मुंबईपर्यंत जर थांबणार नाही येताना आरक्षण घेऊन त्यामुळे त्या पोरासाठी घराला पूर्ण सगळे माझ्या खांडे गावातील मतदारांनी अंतरवले तुमचा 1 दिवस वाया जाईल तुमचा 1 दिवस वाया गेल्यामुळे समाजाचा कल्याण होणार सरकारवर दबाव निर्माण होणार वाटा लावायला जर लाभ नाही आले तरी मुंबईत आल्यावर काय करते त्यामुळे 1 दिवस सगळ्यांनी कामात पडा आणि तुम्ही अंतरवले या आणि गाड्यावरती या आपण आपल्या गावाच्या एवढ्या गाड्या असल्या तेवढ्या बाहेर पडा एकही घरी घेऊन आला त्या दिवशी काम नाही करायला 20 जानेवारीला कोणाचं लग्न असले पोरं टाकला लग्नाला कोणी येणारच नाही सगळे मुंबईत जाणार आहे
त्यामुळे 20 तारखेला कोणी काहीच काम करू नका, सगळे तिकडे आहे, आपण आपल्या गाडीवर आणि तुम्हाला आंतरवाडीपासून तिथं मुक्काम तिथपर्यंत वाजता लावायचं पायी नाही, गाडीवरती तुमच्या पहिले ते पायी ठरलं होतं आपलं आंतरवाडी गेल्यावर आहे. परंतु जर आंतरवाडीत गाड्या लावल्या तर ह्या लहान मैदान वापस जायचं कसं, आंतरवाडी गेल्यावर महिन्याला परत आंतरवाडी जावं लागलं असतं. त्यासाठी तेवढा एकच बदल केला आपण की सकाळी ज्या महिला लहान येणार आहेत त्यांनी आपण आपल्या गावातल्या माणसांनी वाहन घेऊन आणि जिथपर्यंत मुक्काम आहे. आता काही चालायचं नाही तुम्हाला, त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत गाडी यायला काही अडचण नाही. किंवा वापस गाड्या देत आहे गाड्या असल्यामुळं. त्यामुळं एवढीच एक विनंती केल्या पोरांना वाटलं लावायला मायबाप म्हणून तिथे तुमच्या जे कोण नसलं ते तर तुमच्यासाठी ते लढायला झाले त्याला तुमच्या जे बसून जा आणि त्यांना वाटलं लावायला लागला. आणि या खांडवी गावातल्या माणसांनी सुद्धा तयारी करा. सगळ्यांनी मुंबईला गेले वाटर लावत नाही. तुम्ही म्हणता आम्ही वाटर लावायला बरं झालं, तुम्ही जर तसं केलं मला असं सुट्टी तुम्ही सगळे सगळं चला येणार मला त्यांना वाटते गोष्टी गेला गेली मी शेवट नाही त्यांना काय त्यांना करत नाही. पण या खांडवीतल्या आपण महिलांच्या टीव्हीवर घेतल्या मला पैसा लायचा महिला नको तरी माहिती नाही म्हणून 1,30,000 ते 40,000 रुपये तरी एक टुकडी महिला घेतलंच नाही त्या मुलाला सगळ्या पोराजवळ व्हायला काय घ्यायचं तिथे पोराला न्याय द्यायचा. मी तुम्हाला फक्त सगळ्या बांधवांना विनंती करतो काम हातात तुम्ही घ्या, काम हातात तुम्ही घ्या. हे बांधून पाठ आणि या इकडे सगळ्यांनी काम हातात घ्या. सगळे उद्यापासून आजपासून लगेच गाव खेड्यातले सांगायचं मुंबईचा एकाने घेऊन आलायचं. आपण जातवान मराठी आपल्या लेकराला कसे देत नाही याला उठला मात्र कोण झालं शेणार नाही जात मला सगळ्यांनी तयारी करा. जेवणाचं ते तयारी करा, जेवणाचं ते बाहेर काढा. सगळ्या मुंबईकडे चला तुम्ही एकही जर थांबू नका. आसपासच्या खेड्यात मोटरसायकल सुरू करा तुमच्या आणि आसपासच्या खेड्यात जाऊन बसा आणि गल्लीने फिरू नका. नाही म्हणता गावात घेऊन काढ गल्लीत पुढेच नाही घरात घेऊन त्याला घरातून बाहेर काढा आणि त्याला समजूच नका. आता घराघरातल्या मराठ्याचं कल्याण करायचं बाहेर तुम्ही सगळ्यांनी आता सावध व्हा. आणि आंतरवाडीकडे सुद्धा आंतरवाडी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जे येणार नाही त्यांनी सुद्धा वाटा लावाय पण जे येणार ते पक्की तयारी करून झाला आता. कारण खायचं बीचं सगळं संगत घ्यायचं आपल्याला. तुम्हाला माहित आहे ना आलं तुमच्या सगळं मी तुमच्या ताटात नाही. त्यामुळे सगळ्याला इकडे जाताना विनंती एवढीच नाही माय बाबा तिला जिंकायचं गुन्हा आपल्या पोराच्या डोक्यावर आरक्षण मिळून टाकायचा म्हणजे टाकायचा काही झालं आपण सगळ्यांना 20 तारखेची तयारी करा आणि आपलं पूर्ण गाव आंतरवाडीपासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत वाटा लावायला. मुक्कामाच्या ठिकाण आपण उद्या करणार आहे. आपण फक्त अगोदर मार्ग घेतात मुक्कामात गेले नव्हते. त्यामुळे सरकारला ते आपल्या गाव करून आपण देत नाही ते करून देत नव्हते. ते म्हणजे मुक्कामात वाटा लागणार मला निघायच्या दिवशी फुल टेन्शन मध्ये पुढे लावायचं मला जाऊ करावं ते म्हणजे डोंगरावर काय मला पुढे गेला डोंगर माग काय ते म्हणजे गावात मुक्काम करून गावात मुक्काम लोक काय एखाद्या गावाला गेला पुढे ना पुढे गावात मुक्काम गावात गेलं काय त्यामुळे डोंगरामध्ये आणि ते म्हणजे असं आहे की डोंगराच्या मुळे मला हा म्हणजे मोबाईल आहे म्हणजे लागला तिथं त्यामुळे फुलवर भारत देशात असे धडक कोणी मारले नसते. भारत देशात इतक्या टाकले चला सगळे मुंबईकडे एक थांबवणार गावा कारण देशाला या गावाची आणि शेवटची एवढीच विनंती करून माझे थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जळगावहून सत्कार करण्यासाठी आलेले आहेत. त्याला 2 मिनिटं सत्कार होईल. कृपया सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, पाटील जात असताना त्यांना वाद द्या. पुनश्च एकदा मनोजी जरांगे पाटलांचं खांडवी नगरीमध्ये